आदित्य. अरे देवा, आता ऑफिस मधून घरी यायला उशीर होतोय असं नको म्हणा सांगूस. हॅलो हॅलो आदित्य. काय मेघना? काय ग, काय झालं? आदित्यचा ऍक्सिडेंट झालाय. काय काय ग मेघना? अगं कुणाचा फोन होता? अगं घाबरून जाऊ नका, सगळे एकदम घाबरून जाऊ नका. विजय तू एक काम कर, तू जरा सतीशला बोलव. मी जाऊन येतो. हो मी आलो. काय खरं सुखरूप आहे ना आदित्य? मेघना काळजी करू नकोस, त्याला काही झालेलं नाही. मी आणि सतीश जातोय ना आता प्रत्यक्ष. मी पण येते. मेघना आता काही जाऊ आम्ही हे नको. पैसे ठेव जवळ. नाना कार्ड आहे माझ्याकडे. अरे नाही, पण कॅश असलेली बरी. तू निघ लवकर. ठीक आहे, मी निघतो. सांभाळून जा, तू गडबड करू नकोस. हो हो. कुठलं हॉस्पिटल? गरुड हॉस्पिटलला. पैसे घेतले? हो घेतले घेतले. चल. आम्ही दादा. अरे कुठे आदित्य? काय झालंय त्याला? बरं आहे, तू काळजी करू नकोस. तू आतमध्ये जा, माईकडे थांब जा. हो अर्चू तू आधी माई आणि मेघनाकडे बघ. आम्ही येतोच. चल. कळवा पण. हळू जा रे. गरचू काय झाला? आणि हे दोघे एवढे धावपळीत का गेले? काका हो, आदित्यचा ऍक्सिडेंट झालाय. काय काय? केव्हा आणि खया तो? नाही, त्याला हायवेवरच्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. नक्की किती लागले वगैरे काहीच नाही माहितीये. अमित दादा आणि सतीश गेलेत आता. हो ग, ऍक्सिडेंटचं नाव काढलं की काळजात धस्सच होतं. पण अर्चू, तू काळजी नको करूस. हो योगिनी, तू एक काम कर, ही काय घेऊन आज जा, मी हॉस्पिटलात जाऊन येते. हा चालेल. नाही काका, तुम्ही नका जाऊ. मी म्हटलं ना, अमित दादा आणि सतीश गेलेत तिकडे. त्यापेक्षा तुम्ही आज चला ना, आपण नानांशी बोलूयात, त्यांना माहिती असेल नीट. चला. बरं चालेल. चल चल. मेघना आता शांत बघू, रडायचं नाही. अगं असं काय करतेस मेघना? आता सांगितलं ना त्या माणसाने की आदित्य बरा आहे म्हणून. आणि सतीश दादा आणि अमित दादा गेलेत ना आता हॉस्पिटलला. माझ्यापुढे असं नाही करायचं. मी कारणीभूत आहे. मेघना 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 हे बघ, अगं आम्ही आहोत ना सगळे तुझ्या बरोबर. नको घाबरूस. आणि बघ, अमितचा फोन येईल आत्ता. आणि अगं आता सांगितलं ना फोन करून त्याने, सुखरूप येतो म्हणून. मग असं रडायचं नाही. गप्प बघू, तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये, कळलं ना? अजिबात रडायचं नाही. साखर पाणी माहिती. घे साखर पाणी, घे बघू, तुला बरं वाटेल. चल 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 घे. तू धीर सोडलास तर कसं होईल? चल, तू खंबीर राहा, कळलं ना? नानानू, मी आता थैसर जाऊन येले. नाही नको राणे, काय माझं मन सांगतंय की तसं काय फारसं गंभीर नसेल. आणि आम्ही तरी सतीश गेलेत ना, तुम्ही नका जाऊ, थांबाई. तापट बरोबर हा. अमितचा फोन येलो की कळत. होय. काय स्वतःच्या डोळ्याने बघल्याशिवाय ना समाधान वाटणं नाही हो. खरं हैसर ना अस्वस्थ वाटतं जा. अमितचाच असणार बहुतेक. येस. अमित बोल रे. हा चाल. हो हो हो, हरकत नाही. सावकाश या रे येताना. हा ठीक. काय हो, काय झालं? हे बघा, काळजीचं काही कारण नाही आहे. तो माणूस म्हणाला त्याप्रमाणे जरा जास्त खर्चटलंय त्याला, पण फ्रॅक्चर वगैरे नसावं. डॉक्टर त्याला एक्सरे वगैरे काढून सोडतायत लगेच. हा हे बघ मेघना, तू काळजी करू नकोस. हा इलो इलो अमित. ये ये. नाही थांब, सावकाश 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 सावकाश. हळू. का तर थांबतो. सावकाश सावकाश सावकाश. सावकाश सावकाश. पाय टेकू नकोस.
दादानू तुमचे खूप खूप उपकार असत हा. आजच्या जमान्यात कोण कोणासाठी एवढा करणार नाही. अहो नुसता झंगाट नको म्हणून अंग बाजूक काढतो, पण तुम्ही आमच्या आदित्य हॉस्पिटलात भरती केलास. तुमचं काही एक संबंध नसताना काय नानू. नाही खरंय खरंय, नाही तुमचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत हो. मी सांगते दादांनो, ही सगळी ना आमच्या नानामाईंची पुण्याई आहे. काहीतरीच काय हो. अहो या दोघांनी अशी खूप जणांका मदत केली आहे, पण या कणाचा त्या कणा कधी कळला नाही हा. त्या पुण्याईच अशा देव माणसाच्या रूपाने उभ्या राहता बघा. काय नानू. हो अगदी खरं आहे. बरं मी काय म्हणते दादानू, काय नाही व्हायचं कोपर कॉफी तरी घेवा काय हो. हा नको असू द्या हो, तुमच्यासारख्या देवमाणसांची ओळख झाली. तुमचा मुलगा सुखरूप आहे, अजून काय हवंय. होय तर अहो फ्रॅक्चर नाही झालं हे आपलं नशीब समजा काय. हो थोडक्यात निभावलं म्हणायचं. बरं येतो मी. ना ना त्यांना सोडून दिले. बर येऊ. विजया हा. पेज आणलीये. काय मग इंजर्ड खिलाडी काय भूक लागली आहे ना. नाही हातापायाची तर अवस्था अशी आहे की आता एक घास चिवचा असं करतच भरवावं लागणार आहे. हसू नको यार हर्षू, त्रास होतोय. ए बरं पेज मी देते. पण आदित्य म्हणजे मी पेज भरवली तर चालेल ना, का बायकोच्या हातूनच खायची आहे. अर्चुताई पुरे ग. हो ग बाई तूच भरव. आले. सावकाश गरम असेल. हो खरं सांगू आदित्य, हं. 1 मिनिटासाठी ना आमच्या सगळ्यांचा काळजाचा ठोकाच चुकला होता रे. ए पण आता यापुढे एकदम जपून हा. पक्का. दुखतंय का रे खूप. हो दुखतंय. असा कसा रे ऍक्सिडेंट झाला आदित्य. मी तिथल्या तिथेच तुला सांगितलं नाही की तो अधू होता म्हणून रागावलास का तू. तू माझ्यावर विश्वास ठेवलास, मला निर्णयाचं स्वातंत्र्य दिलंस आणि मी तिथल्या तिथे साधं सांगितलंही नाही की हाच अधू आहे. सावकाश, पाय टेकू नकोस. सावकाश. हा करेक्ट. सावकाश ये. सावकाश. थांब थांब. उचल पाय उचल. येस. हळू 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 हळू. जोर नको दिवस पायावरती. सावकाश. हळू हळू. आता असा असा वळ. दुखतंय का. बसला राहतोयस का झोपतोयस. ये ये ये. सावकाश. ओके. येस. आता मेघना इन्चार्ज. काय मेघना. हो बरं काही लागलं तर कळ. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. चल.
आदित्य, अजूनही छातीत धडधडत आहे माझ्या. फोनवर ऍक्सिडेंटचं ऐकलं आणि अंगातलं त्राणच गेलं रे माझ्या. आदित्य, बरं वाटतं ना रे बाळा? हो माई. फार दुखत नाही ना रे? झोपायच्या आधी गोळ्या घ्यायच्या असतील ना? हो आहेत, मी देते माई. बर, आराम कर हं बाळा. आणि काही लागलं तर मला हाक मार. कितीही वाजले तरी सुद्धा, मी झोपले असले तरी सुद्धा. तू पण आराम कर थोडा वेळ. झोप बाळा. औषध घे. हा, मी या बेडवर झोपावं म्हणून हट्ट धरला होतास ना तू. आज आलीच ती वेळ. आदित्य, तुझी विल पॉवर दांडगी आहे मेघना. फायनली होतच तुझ्या मनासारखं. आदित्य प्लीज, आधी औषध घे बरं. अरे हो, औषध तर घेतलंच पाहिजे नाही का? ऐक देवा पांडुरंगा, खूप मोठे उपकार आहेत रे बाबा. माझ्या आदित्यला मोठ्या संकटातून वाचवलंस. असंच लक्ष ठेव रे बाबा माझ्या घरावर. तर देवाला कशाला वेठील धरतेस? हे म्हणजे ते बाबाजींसारखं झालं. उगीच काहीतरी मला चिडवत बसू नका हा. इतकं काय मी देवदेव करत बसत नाही. माझं ते श्रद्धास्थान आहे. त्याच्यासमोर बसलं ना की मन कसं शांत होतं एकदम. आणि शेवटी देवच घडवत असतो ना सगळं. म्हणजे हा ऍक्सिडेंटही त्यांनीच घडवला? काहीतरी काय बडबडता. देव कशाला ऍक्सिडेंट घडवून आणेल? गीतेत स्वच्छ म्हटलेलं आहे, देव सगळीकडे असतो. पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये असतो, तसाच निगेटिव्ह गोष्टींमध्ये असतो. कारण जगाला दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते. विश्वरूप दर्शनाचा अध्याय माहितीये ना? पुरे, आता मी तुमचं ज्ञानामृत ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. माझ्या देवाने माझ्या आदित्यला वाचवलं, माझ्यासाठी खूप आहे. मी तुम्हाला काही बोलते का? नाही ना. मग झालं तर लगेच अगदी मला बाबाजींच्या लाईनीत नेऊन बसवलंय. अजिबात बोल नका माझ्याशी आता एक शब्द सुद्धा. अरे देवा, हे चालण्यासारखं नाहीये. हो ना, मग तुम्ही सुद्धा 2 हस्ताने एक मस्तक टेकवलं तर त्याच्या समोर तर काही बिघडणार नाहीये. फार काही कष्ट नाही पडणार देवाला नमस्कार करायला. बडबडताय मला तिथे सारखं आपलं टोचून. हो, जोडले हात. देवा, संजीवनीने आभार मानलेलेच आहेत. मी मम म्हणतो, पण त्याही पेक्षा तुला स्पेशल थँक्स यासाठी की मला संजीवनीसारखी बरणी दिलीस, मोरांब्याची. झोपायचं का आता? हो. रात्रभर अशीच उभी राहणार आहेस का? नाही रे, पण फोनवर ऐकल्यावर बसलेला धक्का अजूनही गेलेला नाहीये. अनपेक्षित असला की जोरात लागतो धक्का. खूप दुखतंय का रे? ती
पेन वाढल्यावर जी गोळी दिली होती ना ती दे जरा. हो ठीक आहे. ही पेन किलर कम सिडेटिव्ह आहे बहुतेक. हम्म. गुड. आय विल बी फाईन. तू झोप आता. नाही तू झोप, आराम कर. मी अभ्यास करते. तुझ्याकडे लक्ष पण राहील ना मग माझा. एनिवे गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं वाटतं आता? सावकाश. खूप दुखतंय का रे आदित्य? गोळ्यांचा इफेक्ट उतरला असेल ना म्हणून मे बी. हो. खाऊन घे थोडं. अरे नको नको, निदान आज तरी नको. जखमा ताज्या आहेत अजून तुझ्या. माझ्यामुळे झालंय सगळं. मी एक तर सांगायला तरी नको होतं किंवा तिथेच तेव्हाच सांगून टाकायला हवं होतं सगळं. एक दिवस थांबून. तुला जे काही सांगायचं होतं ते तू पहिल्याच रात्री सांगितलंयस मेघना. आणि तुला जे सांगायचं आहे ते तू अजून सांगितलेलं नाहीयेस, पण सांगशील लवकरच, है ना? औषध नंतर देते तुला, लगेच नको ना. आदित्य खूप दुखतंय ना. माझ्यामुळेच झालंय सगळं. तुझ्या सगळ्या त्रासाला मी कारणीभूत आहे. बस मेघना, इतकं काही झालेलं नाहीये. तू उगाचच बाऊ करू नकोस. ऍक्सिडेंट इज अन ऍक्सिडेंट. त्याला काही कारण किंवा लॉजिक नसतं. तू वगैरे काही कारणीभूत नाहीयेस त्याला. बाईक स्किट होणं हे नॉर्मल आहे. तू जो काही विचार करतेस ना तसं काही नाहीये. आता परवाही रात्री मी एकटाच गेलो होतो ना बाहेर. भटकत होतो, पण सांगून गेलो होतो की जीवाचं काही बरं वाईट करून घेणार नाही. झालं का काही? पण आता हे घडलं. सो तू प्लीज स्वतःवर ओढावून घेऊ नकोस. माझा ऍक्सिडेंट झाला, मला लागलं, पण मी वाचलो आणि थोड्याच दिवसात मी बरं होईन. दॅट्स इट.
दॅट्स इट. आज तू माझ्या बरोबर आहेस, उद्या कदाचित नसशील. दॅट्स इट.